भारताच्या प्रत्येक राज्यातील प्रत्येक भागातील महिलांची कथा व त्यांचा संघर्ष वेगळा आहे। पूर्वीच्या काळी घराबाहेर महिलांना पडण्यास मनाई होती। त्यासाठी कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकताना महिलांना विचार करावा लागत होता। अशा वेळी आपल्या पंखात भर घालणारी व्यक्ती ठरली त्या म्हणजे सरला ठकराल। सध्या वैमानिक क्षेत्रात महिलांची संख्या देखील जास्त आहे। वयाच्या 21व्या वर्षी दिल्लीतील फ्लाइंग क्लब मधून विमान चालवण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले व विमान चालकाचे लायसन मिळवले। त्यानंतर त्यांनी एक जिस्पी मोज जातीचे विमान सोलो उडवले। दुर्गा बॅनर्जी या भारतातील पहिल्या महिला व्यावसायिक पायलट आहेत। एअर सर्व्हे ऑफ इंडिया मध्ये सामील झाल्यानंतर कॅप्टन दुर्गा बॅनर्जी यांनी 1956 मध्ये कलकत्ता येथे इंडियन एअरलाइन्स मध्ये प्रवेश केला, जिथे त्या भारताच्या पहिल्या महिला व्यावसायिक पायलट बनल्या। पनवेल परिसरात सुद्धा झपाट्याने विकास होत आहे। येथील तरुण पिढी सुद्धा नवीन तंत्रज्ञान आणि शिक्षणामध्ये मागे नाही। श्री व सौ रजनी भरत चांगू ठाकूर यांची सुकन्या आणि योगिता दीपक ठाकूर यांची सून प्राप्ती राज ठाकूर यांनी वयाच्या 22व्या वर्षी अनोखा विक्रम केला आहे। प्राप्तीने कमर्शियल पायलट बनून आगरी समाजाचे नाव उंचावले आहे। आगरी समाजाची पहिली महिला पायलट होण्याचा मान तिला मिळाला आहे। त्याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी तिची भेट घेऊन तिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पनवेलमध्ये भविष्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट मध्ये पायलट सोबतच इतरही महत्त्वाच्या विभागात आपल्या परिसरातील महिला वर्गाला सुद्धा नोकरीच्या संधी आहेत। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्राप्ती राज ठाकूर यांनी मिळवलेल्या संधीतून भविष्यात पनवेल परिसरातील तरुणांना काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळणार आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।